दिलाय। नांदगाव, मनमाड आणि येवला या 3 ठिकाणी भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी गिरीश महाजनांना दिला। सिल्लोडमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे। सिल्लोड नगर परिषदेसाठी अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। खेडमध्ये सूर्यकांत दळवींनी वैभवी खेडेकरांचा भावी नगराध्यक्ष म्हणून उल्लेख केला। भाजप शिवसेनेमध्ये युतीची चर्चा असताना दळवींनी खेडेकरांच्या नावाचा उल्लेख केला। यामुळे वैभवी खेडेकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। भीमराव धोंडे राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खराब रस्ते खेडमध्ये असल्याची टीका सूर्यकांत दळवींनी केली। खेड मतदारसंघात आमदार आणि राज्यमंत्री असून सुद्धा ही अवस्था आहे असं म्हणत त्यांनी योगेश कदमांना टोला लगावला। जळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। उमेदवारांच्या सुविधेसाठी नगर परिषदेमध्ये विविध स्टॉल लावण्यात आले। दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात केली आहे। हिंगोली, वसमत आणि कळमनुरी नगर परिषदेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलं। एसआयटीद्वारे फलटण प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही घोषणा केली। मित्रपक्षानं प्रस्ताव द्यावा, आम्ही चर्चा करू असंही वडेट्टीवार म्हणाले। नाशिकमध्ये मविया आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार आहेत। मविया मनसेच्या पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करण्यात आली आहे। वाशिम नगर परिषदेच्या 4 जागांसाठी भाजपकडून 47 इच्छुकांनी अर्ज केले। त्यामुळे उमेदवारी देताना भाजपची डोकेदुखी वाढणार आहे। जळगाव जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। जिल्ह्यात एकूण 16 पालिका आणि 2 नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत। बुलढाण्याच्या तिरुपती नगर परिसरामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षांपासून भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्यानं महिला मतदारांनी संताप व्यक्त केला। सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे यंदाच्या नगरपालिका निवडणुकीवरच या मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। अनेक कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची मागणी करत असल्याचं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय, तर सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याचंही ते म्हणाले। योग्य चाचपणी करून पुढे जाण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलंय। दहशतमुक्त आणि विकसित अकलूज निर्माण करणार असल्याचं वक्तव्य माजी आमदार राम सातपुतेंनी केलं। तर अकलूज नगरपालिकेच्या 26 जागांसाठी भाजपकडे 200 इच्छुक उमेदवार असल्याचं ते म्हणाले। मालेगाव शहर आणि तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडली आहे। शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे। भाजप नेते वैभव खेडेकर यांचे स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आले। स्टेटसच्या माध्यमातून खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावर दावा करण्यात आला आहे। वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर भावी नगराध्यक्ष म्हणून स्टेटस लावण्यात आले। वर्ध्यामध्ये महायुतीमध्ये उमेदवारीवरून तणाव निर्माण झाला आहे। नेत्यांनी स्वबळ दाखवल्यानं कार्यकर्ते संभ्रमात पडले। तिन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्यानं तणावाचं वातावरण आहे। सोलापुरातील 289 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे, तर विरोधकांकडून सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची लगबग सुरू झाली आहे। अनेक नगर परिषदेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातील घरी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली। पक्षाकडून संधी मिळण्यासाठी उमेदवार बावनकुळेंची भेट घेत आहेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा होम टाऊन असलेल्या महादुला नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। महादुला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी भाजप स्वबळाच्या तयारीत असल्याची माहिती महादुलाचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील तयारी करतेय। ईव्हीएम मशीनचा घोळ या निवडणुकीमध्ये नसला पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले।
निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल, त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे अशी शंका बच्चू कडूंनी उपस्थित केली. तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे संतोष दाभाडे यांची तळेगाव नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या आमदाराकडून भाजपच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. धनगर समाजाच्या आरक्षण आणि हक्कांसाठी सातत्यानं लढा देणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब दोडतले यांनी स्थापन केलेल्या यशवंत सेना या पक्षाला अखेर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे. या पक्षाचे उद्घाटन अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथं करण्यात आलं. यावेळी पहिला AB फॉर्म अहिल्यादेवींच्या चरणी ठेवून पक्षाच्या कार्याची सुरुवात करण्यात आली. रोहित पवारांचे जमीन घोटाळे म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांना टोला लगावला. नारायण राणेंना पक्षापेक्षा पुत्र महत्वाचे वाटत असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली. तर भाजपनं त्यांच्यावर कारवाई करावी असंही ते म्हणाले. बच्चू कडूंचं वाहन फोडणाऱ्याला किंवा काळं फासणाऱ्याला 3 लाख रुपये देणार असं प्रतीक कदम यांनी म्हटलंय. कडूंनी विखेंचं वाहन फोडण्याच्या वक्तव्यावरून त्यांनी हे प्रतिआव्हान दिलं. अजित पवारांचा पराक्रम सर्वांनी पाहिलाय. एक बाप मुलासाठी खोटं बोलतोय असं म्हणत आमदार महेंद्र दळवींनी अजित पवारांवर टीका केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्याच नेत्यांनी घात केल्याचं म्हणत महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवर टीका केली. तर कोलाड नाक्यावरील 70,000 कोटींचा घोटाळा पाहिल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. बीडच्या परळीमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना ऐन नगरपालिका निवडणुकीत धक्का बसला. परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. जळगावच्या चोपड्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. नांदेड शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरून शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. सत्तेचा वापर करून चव्हाण यांनी महापालिकेची जागा BOT तत्वावर विकली असा आरोप हेमंत पाटील यांनी केला. ठाकरेंना डिवसताच प्रकृतीमुळे सार्वजनिक जीवनापासून लांब असलेले संजय राऊतांनी विखे पाटलांवर हल्ला चढवला. तुम्ही चालू कारखाने बंद पाडलेत, गणेश कारखान्याचं काय केलं असा सवाल करत संजय राऊतांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी राजीनामा देत अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. सांगलीच्या मिरजमधील एका शेतकऱ्यानं 3 वर्ष जुन्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. अतिवृष्टीचा फटका बसल्यानं शेतकऱ्यांना हवालदिल होऊन द्राक्ष बाग उद्ध्वस्त केली. शेती करणं आता मुश्किल झाल्याचं मत या शेतकऱ्यानं व्यक्त केलं. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वीजवाई सोयाबीनचा दर 8,000च्या वर गेलाय. त्यामुळे 30 ते 32,000 क्विंटल सोयाबीनची विक्रमी आवक झाली. बाजार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणलंय. वाहनांच्या लांबच लांब रांगाही दिसून येत आहेत. चंद्रपुरात वन विभागाकडून व्याघ्र दर्शनाची सोय केली जाणार आहे. तर टायगर सफारीचंही आयोजन केलं जाणार आहे. यासाठी वनविकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे. बीडमध्ये शिरूर कासार शहर बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज रांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यास सुपारी देणाऱ्यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली. साताऱ्याच्या मलबडी गावातील राधा नावाच्या म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जगातील सर्वात कमी उंचीची म्हैस म्हणून राधाची ओळख झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाली आहे. यावेळी निफाडचा पारा 9.5 अंशांवर पोहोचला. त्यामुळे नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून 171 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये धरण 90% भरलं होतं. ऊर्ध्व भागातून सतत पाण्याची आवक होत असल्यानं पाटबंधारे विभागानं गोदापात्रात आणि उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. नाशिकमध्ये यंदा होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी जळगाव नाशिक विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव आणि नाशिक इथल्या दोन्ही विमानतळ कार्यरत असल्यामुळे ही सेवा तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. सध्या प्राथमिक स्तरावर या संदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढलेला आहे। गोंदियामध्ये काल 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर पुढील काही दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्राप्तिकर विभागानं केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ माजली। आयकर विभागानं जिल्ह्यातील सुमारे 1050 पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्तिकर नोटीसा बजावल्यात। त्यांच्यावर बनावट गुंतवणूक आणि कपात दाखवून कर चोरीचे गंभीर आरोप आहेत। अहिल्यानगरच्या कोपर गावातील येस गावात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला। महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। सांगलीच्या विटामध्ये 3 मजली इमारतीला भीषण आग लागली। यामध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले। शहापूरमध्ये भरधाव वाहनानं एका महिलेला जोरदार धडक दिली। यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुणे सोलापूर महामार्गावर शिवाळवाडीमध्ये पेट्रोल टँकरला भीषण आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती। नंदुरबारच्या अंमलीबारी घाटामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस अपघात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। बसची फिटनेसची मुदत संपलेली असताना बस रस्त्यावर उतरवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम संस्था चालकानं केल्याचं समोर आलंय। सोलापूरच्या पाथरूड चौकामध्ये रिक्षानं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय, तर बॅटरीचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती आहे। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर धावत्या ट्रकला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली। राज्य सरकारनं राज्य परिवहन महामंडळाला 471 कोटी 5 लाख रुपयांचा निधी वितरित केलाय। निधी अभावी ऑक्टोबर महिन्याचा पगार 7 नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही। निधीचा शासन निर्णय जाहीर झाल्यानं महामंडळाला निधी प्राप्त होणार आहे। त्यामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार संबंधित बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आहे। परिवहन मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्यात अपयश आलं। परिणामी प्रशासकीय यंत्रणेसह मंत्र्यांनी पथकर नाक्याची पाहणी करून आता 13 नोव्हेंबरची नवी मुदत दिली आहे। वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा भाग असलेल्या नामजोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी एकास एक पार्किंगसाठी आग्रही भूमिका घेतली आहे। या प्रकल्पातील वरळी बीडीडी पाठोपाठ नायगाव इथंही एकास एक पार्किंग दिलं जात असताना नामजोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनाही त्याच पद्धतीनं सुविधा द्याव्यात अशी मागणी केली आहे। या मागणीसाठी रहिवाशांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं।